लाडक्या बहिणीसाठी येते बातमी लाडक्या बहिणीसाठी आणि तीही आनंदाची। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे। कॅबिनेट मंत्री नरेंद्र झिरवाळ यांनी ही माहिती दिली। ते हिंगोलीत बोलत होते। यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना खुशखबर मिळते। मुदतवाढ म्हणजे ई-केवायसीला मुदतवाढ होईल, पण नेमकी ई-केवायसीला प्रॉब्लेम काय काय आहेत? कारण काहींचे आधार लिंक वगैरे जे आहेत ते खूप मोठ्या राज्यभरातील सर्व माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता ज्या माता भगिनींची ई-केवायसी राहिलेली होती त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, अशा माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। 26 जानेवारी रोजची बातमी आहे, कारण की माता भगिनींनो तुमच्यासाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आताच मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिलेली आहे। म्हणजेच की माता भगिनींनो आता लाडकी बहिणी योजनेच्या ई-केवायसीसाठी आता मुदतवाढ मिळणार आहे। या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। कोणकोणत्या जिल्ह्यासाठी ही अपडेट आहे त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल। यामध्ये बघा लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदत बघू शकता। ई-केवायसीसाठी मुदत तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर ज्या माता भगिनींची ई-केवायसी होईल बघा, म्हणजेच की आता ई-केवायसीसाठी वेबसाईटसुद्धा चालू करण्यात येणार आहे। म्हणजेच की आता माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही, फक्त आपण पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होतील बघा। ज्या पात्र माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटपसुद्धा केलं जाणार आहे। पात्र माता भगिनींनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे बघा। या 16 जिल्ह्यामध्ये ई-केवायसीसाठी आता वेबसाईटसुद्धा चालू करण्यात आलेली आहे, त्यामुळे पात्र माता भगिनींनी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। तुम्ही फक्त एकदा बघा ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला ही दुसऱ्या वेळेससुद्धा ई-केवायसी करणं गरजेचं होतं। काही माता भगिनींनी दुसऱ्या वेळेस ई-केवायसी केलेली नाही, अशा माता भगिनींना आता रकमेचं बघा वाटपसुद्धा केलं गेलेलं नाही, त्यामुळे त्यांना आता 2 महिन्याची एकत्रपणे रक्कम आता जमा केली जाणार आहे। त्या माता भगिनींना 3000 रुपये अखेर बघा। यामध्ये आता बघा ज्या माता भगिनींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ता मिळाला नव्हता अशा माता भगिनींना आता रकमेचं बघा पूर्णपणे वाटप केलं जाणार आहे। त्यासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजे की जर तुमची ई-केवायसी बघा पूर्ण झाली तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे रकमेचं बघा 3000 रुपये इतकी रक्कम अखेर जमा केली जाणार आहे। त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं बघा पूर्णपणे वाटपसुद्धा केलं जाणार आहे। फक्त तुमची ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजे की आता बघा या 16 जिल्ह्यामध्ये ई-केवायसीसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा। तुम्ही सुरुवातीलाच बघितलं असेल मंत्री नरहरी झिरवळ यांनी आता माहिती दिलेली आहे। म्हणजेच की आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हणावी लागेल, कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये हे आले नव्हते बघा। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे बघा हप्ता मिळाला नव्हता, अशा माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता बघा तुमची ई-केवायसीसाठी आता प्रॉब्लेम दूर होणार आहे। यामध्ये बघा आता पुणे जिल्ह्यात जर आपण पात्र माता भगिनी असेल बघा, आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे बघा। यामध्ये तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव आहे, त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा। यामध्ये बघा पुणे जिल्ह्यातील आपण जर जुन्नर बघा जुन्नर तालुक्यातील जर पात्र माता भगिनी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता जुन्नरमधील सर्व गावे बघा जुन्नर तालुक्यातील सर्व गावेची यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की माता भगिनींनो खेड, म्हणजेच की राजगुरुनगर खेड। यामधील जर आपण पात्र माता भगिनी असेल तर तुमच्यासाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे। लाडकी बहिणीसाठी ई-केवायसीसाठी आता पूर्णपणे मुदतवाढ देऊन रकमेचं बघा 3000 रुपये इतकी रक्कम अखेर मुदतवाढसाठी मिळणार आहे। त्यामुळे पात्र माता भगिनींनी लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं। त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की मुळशी बघा। आपण जर मुळशी
तालुक्यातील पात्र माता भगिनी असेल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आहे. त्यानंतर तालुका आहे म्हणजे की हवेली बघा. हवेली तालुक्यातील पात्र माता भगिनी असेल तर तुमच्यासाठी चांगलीच गोड बातमी आहे बघा. म्हणजेच की पुणे जिल्ह्यातील बघा बहुतांश तालुक्यामध्ये आता ई केवायसीसाठी अपडेट सुरू झालेलं आहे. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की पात्र माता भगिनींनो आता बघा नाशिक बघू शकता. नाशिक जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे आता रकमेचं बघा वाटप सुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे पात्र माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे. म्हणजे की तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होईल बघा. यामध्ये बघा निफाड बघा, निफाड असेल त्याचप्रमाणे बघा दिंडोरी असेल, त्याचप्रमाणे बघा मालेगाव असेल, या सर्व तालुक्यामध्ये रकमेचं बघा पूर्णपणे वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पात्र माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे. म्हणजे की जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप होईल. यामध्ये बघा आता मालेगाव सहित आता सिन्नर बघा, सिन्नरमधील जर आपण पात्र माता भगिनी असेल तर तुमच्यासाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता सिन्नरमध्ये सुद्धा आता रकमेचं बघा वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे पात्र माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र असणं गरजेचं आहे. म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं पूर्णपणे वाटप होईल. यामध्ये बघा आता यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की जळगाव जिल्हा बघा. जळगाव जिल्ह्यातील ज्या पात्र माता भगिनी आहेत ज्यांची ई केवायसी राहिलेली आहे अशा माता भगिनींसाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बघा ई केवायसीसाठी आता रकमेचं बघा वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे. म्हणजे की ज्या ज्या माता भगिनींची ई केवायसी झालेली त्यांना लगेच आता DBT मार्फत डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. पात्र माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा 3,000 रुपये जमा होईल बघा. यासाठी तुमची फक्त ई केवायसी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळेल. यामध्ये बघा आता यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की संभाजीनगर बघा. आपण जर संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र माता भगिनी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल बघा. पैठण बघा, पैठण तालुक्यातील सर्व माता भगिनींसाठी चांगलीच गोड बातमी म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे बघा सिल्लोड बघा, सिल्लोडमध्ये सुद्धा आता रकमेचं बघा पूर्णपणे वाटप झालेलं आहे. त्यामुळे पात्र माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्ण रक्कम अखेर जमा होईल. यामध्ये बघा आता बहुतांश तालुक्याची व जिल्ह्याची यादी राहिलेली आहे. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण व दिलासा देणारी बातमी आपल्या चॅनलवरती बघायला मिळत राहील. भेटत राहतात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.